नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण येथे बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल वरईची खिचडी. त्यासाठी मी येथे एक वाटी शेंगदाणे घेऊन ते छान असे लाल होईपर्यंत भाजून घेतले आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता, असे छान आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला दीड वाटी वरई घेऊन तीही छान अशी लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे व ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. वरई जर आपण छान भाजून घेतली तर आपल्याला जसा हवा तशी आपण वरीची खिचडी बनवू शकतो. म्हणजे छान मोकळी होते. तर हे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला एक वाटी, ज्या वाटीने वरी घेतली होती त्या वाटीने एक वाटी शेंगदाणे आपण बारीक करून घ्यायचे आहेत. त्याचे आपल्याला जाडसर असे कूट बनवायचे आहे. तुम्ही पाहू शकता, इथे मी खलबत्त्यामध्ये जाडसरच असे कूट बनवले आहे. हे बघा, हे आपल्याला थोडे जाडसरच बनवायचे आहे. त्यानंतर आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या घेऊन त्याही छान बारीक करून घ्यायच्या आहेत. हे बघा, पाहू शकता, असं आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण आता हे फोडणी घालणार आहोत. त्यासाठी आपण पॅनमध्ये 3 चमचे तेल घातले आहे. त्यानंतर आपल्याला हे छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आपण जे मिरचीचा ठेचा बनवला होता तो आपल्याला घालून तोही आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक बटाटा बारीक फोडी करून घेतल्या आहेत, त्या पण आपल्याला याच्यामध्ये घालून छान परतवून घ्यायचा आहे. बटाटा जोपर्यंत लालसर कलर होत नाही तोपर्यंत याला छान परतवून घ्यायचे आहे. बटाटा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे तो छान तेलात परतला जातो. हे बघा, पाहू शकता, ह्याच्यामुळे वरीला खूप छान टेस्ट येते. आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घातले आहे मी इथे. हे आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी आपण वरी भाजली होती ती धुवून ह्याच्यामध्ये घालायची आहे. हे बघा, असं छान धुवून घालायची आहे आपल्याला वरी ह्याच्यामध्ये. अजून हे आता आपल्याला परतून घ्यायचे आहे. हे छान असे भाजून परतून घेतले. वरीचे तांदूळ आपण पहिलेच भाजून घेतले होते, त्यामुळे तेलामध्ये नाही भाजले तरी चालतील. हे आता छान परतून घेतले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण मीठ घातले आहे. ज्या वाटीने आपण वरी घेतली होती त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 वाटीसाठी 1 वाटी ह्या प्रमाणात जर घातले तर आपली वरीची खिचडी खूप छान होते, मोकळी होते. आणि जर आपल्याला अजून थोडी मऊ पाहिजे असेल तर आपण अर्धी वाटी पाणी वाढवू शकता. हे आता आपल्याला 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आपण ह्याला थोडं लो फ्लेमवरच ह्याला आपण शिजवून घेणार आहोत. हे आता मी एकजीव सगळं मिक्स केलेलं आहे व याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटांनी आपण पाहू शकता, 5 मिनिटांनी आपली मस्त वरीची खिचडी तयार आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही, एकदम मोकळी मऊ छान अशी आपली वरीची खिचडी बनलेली आहे. यामध्ये आपल्याला जिरे, कोथिंबीर आपण घालू शकतो, पण ही मी उपवासासाठी बनवली आहे त्यामुळे मी याच्यामध्ये दुसरे काहीच वापरलेले नाही. हे पाहू शकता तुम्ही, अगदी मोकळी व छान झालेली आहे. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.